प्रशासकीय उदासीनता. बोरगाव तारू अंतर्गत दयानंदवाडीत स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर. तहसीलदार व तलाठ्यांकडून टाळाटाळ. भोकरदन प्रतिनिधी. तालुक्यातील बोरगाव तारू अंतर्गत दयानंदवाडी येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. विशेष म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत चिंचोली यांनी स्मशानभूमीसाठी रीतसर ठराव देऊनही भोकरदनचे तहसीलदार काकडे आणि तलाठी मसलेकर जागा उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दयानंदवाडी येथे मागील अनेक वर्षांपासून हक्काची स्मशानभूमी नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार कोठे करायचे असा यक्षप्रश्न नातेवाईकांसमोर उभा राहतो. पावसाळ्यात तर ही परिस्थिती अत्यंत भयावह होते. ही अडचण ओळखून ग्रुप ग्रामपंचायत चिंचोली यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आणि स्मशानभूमीसाठी आवश्यक तो कायदेशीर ठरावही मंजूर केला. प्रशासनाचा विश्राम आणि नागरिकांचा त्रास. ग्रामपंचायतीचा ठराव होऊन बराच काळ लोटला असला तरी महसूल विभागाकडून यावर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. तहसीलदार काकडे आणि संबंधित क्षेत्राचे तलाठी मसलेकर यांच्याकडे वारंवार खेटे घालूनही केवळ आश्वासने मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जागा निश्चित करून ती ताब्यात देण्याऐवजी प्रशासन तांत्रिक कारणांचे दाखले देत वेळकाढूपणा करत असल्याची भावना आता परिसरात निर्माण झाली आहे. आम्ही वारंवार विनंत्या करूनही प्रशासन ढिम्म आहे. स्मशानभूमीसारख्या मूलभूत सुविधेसाठी जर आम्हाला लढा द्यावा लागत असेल तर हे लोकशाहीचे दुर्दैव आहे. पेक्षा जास्त संतप्त ग्रामस्थ. दयानंदवाडी आंदोलनाचा इशारा. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे दयानंदवाडीतील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जर लवकरात लवकर स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिली नाही तर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा बोरगाव तारू आणि दयानंदवाडीतील ग्रामस्थांनी दिला आहे. आता या प्रकरणावर वरिष्ठ अधिकारी काय दखल घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.